अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये लंपीचा प्रादुर्भाव वाढल्यानं बैलगाडा शर्यतीवर बंदी। मागच्या 3 आठवड्यामध्ये 29 जनावर दगावल्यानं जिल्ह्यामध्ये बैलगाडा शर्यतींवर बंदी। अमेरिकेच्या टॅरिफचा कोकणातील व्यवसायाला देखील फटका। टॅरिफ धोरणाचा मँगो पल्प निर्यातीला फटका, तर 300 कोटींचा मँगो पल्प अमेरिकेमध्ये निर्यात होतो। जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील तुपेवाडी गावात रस्त्याची दुरावस्था। विद्यार्थ्यांना शाळेसाठी करावा लागतोय चिखलातून प्रवास। रस्ता दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी। पालघर जिल्ह्यामध्ये मासेमारीला सुरुवात। 61 दिवसानंतर जिल्ह्यामध्ये मासेमारीला सुरुवात। मासेमारी सुरू होताच मच्छीमारांमध्ये आनंदाचं वातावरण। छत्रपती संभाजीनगरहून वंदे भारत ऑक्टोबरमध्ये सुरू होणार। मुंबईकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा। पारंपरिक पिकांना फाटा। 12 एकर शेतीमध्ये बांबूची लागवड। बांबूची वाढती मागणी लक्षात घेता शेतकरी तरुणाची शक्कल। चंद्रपूर जिल्ह्यातील पांढरकवळा येथील तरुणाचा प्रयोग। हिंगोलीच्या शासकीय आरोग्य कार्यालयामध्ये माकडांची हजेरी। कर्मचारी गैरहजर। माकडांनी मांडला उच्छाद, तर माकडांचा कार्यालयातील व्हिडिओ समोर। दौंडच्या यवतमध्ये 2 गटामध्ये तणाव प्रकरणी 12 आरोपींना पोलीस कोठडी। 6 ऑगस्टपर्यंत सुनावली पोलीस कोठडी। दौंडच्या प्रथम वर्ग कोर्टानं सुनावली पोलीस कोठडी। हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार। हिमाचलमध्ये भूस्खलन, तर अमरनाथ यात्रा स्थगित। मनाली लेह महामार्ग देखील करण्यात आला बंद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।